महाराज अलगुरू महाराज इथं उपस्थित आहेत, तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या वतीने स्वागती करूया. रामकृष्ण हरी. बऱ्याच जणांनी इथं अनुभव आपणास सांगितला. माळ किती जणांच्या गळ्यात आहे त्यांनी जर हात वर करा. माळ किती जणांच्या गळ्यात आहे? ठीक आहे, हात खाली करा. मी सांगताना म्हणजे ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी वाईट वाटू नका, म्हणजे यासाठी विचार. हे बघा, आपण गावात राहतोय. गावात राहत असताना बरीच बघा, गावामध्ये सुद्धा जसं आपण आपल्याकडे गाई गुरं पाळतोय, गावात सुद्धा मोकट असतात. पण एखादी कंड्याची गाय ज्याला व्यसन आहे, मुरकी आहे, ती जर सुटून आली तर सगळ्यांचं लक्ष असते बघा. आणि लगेच लोक म्हणतात की बाबा हे अमुक अमुक ह्याचे धरा आणि याला बांधा, नाही तर सापडणार नाही. आणि ज्याच्या गळ्यात काहीच नाही आणि ते गावात फिरते, त्याच्यावर कोण लक्ष देते का बघा? देत नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, हे जे माळ आहे की नाही, माळ हे सोपी नाही. लोकांना काय वाटतंय तुळशी, मी सांगायची वेगळी गरज नाही, आपल्या सगळ्यांचं वय भरपूर आहे. माळ तुळशीच आहे आणि तुळशी हे देहावर कधी ठेवतात माहिती का? अंतिम देहावर तुळशी कधी ठेवतात माहिती का? अंतिम, ज्या वेळेला याच्यातला प्राण मावळतोय त्यावेळेला ह्या देहावर तुळशी ठेवतात. माळ घालणे म्हणजे काय? प्रापंचिक ध्येय आपला हा ज्या वेळेला माळ घालतो त्यानंतर ते भगवंताचं ध्येय होतं. तो अगोदर जो असतो ना, प्रापंचिक देहावर तुळशीचं बेलपत्र ठेवायचं आणि त्यानंतर भगवंताचं हे ध्येय करायचं आणि त्या मार्गाला लागायचं असं आहे. माळ घातली आणि बाकीच आपण जर हाय असं चालू ठेवलं तर त्याला काय अर्थ नाही. त्यामुळं ज्यांनी तुळशीची माळ घातली ही सोपं नाही. माळ म्हणजे काय आहे? जिवंत असताना स्वतःवर तुळशी ठेवणं. आणि तुळशी आपण कधी ठेवतोय? ज्या वेळेला आपलं सगळं संपलेलं असते. माळ घातल्यानंतर तिथून पुढचं जे आयुष्य असते ते कोणाचं आपलं नसतंय. जसं एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये असते ना माऊली, माता माऊली, तुम्ही घालताय ना मंगळसूत्र, तसं ते देवाचं, त्या विठ्ठलाचं मंगळसूत्र आहे. आणि ते कपाळाला जे आपण बुका लावतोय ते त्याच्या नावानं लावतोय आपण. कोणाच्या? त्या पांडुरंगाच्या. आणि ज्या वेळेला आता बघा तुम्ही, कधी पुरुषांना सगळं टेन्शन असते, घरात सगळं आणायचं, करायचं, चालवायचं. जसं सर सांगितले की मी 24 तास. स्त्रिया नसते का? त्यांना माहित असते, बिंदास्त असतात का माझा जो धनी आहे, मी ज्याचं मंगळसूत्र घातलंय, ज्याच्या नावानं मी कुंकू लावते, तो बघणारा समर्थ आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या चिंता संसाराची करायची गरज नाही. ज्याच्या नावानं तुम्ही तुळशी पत्र माळ गळ्यात घातलाय ना, ज्याच्या नावानं बुका लावला नाही, तो समर्थ आहे तिथं. तुमचं सगळं तारण्यासाठी तुम्हाला वाटतंय हे सगळं मी, आपण काहीही करत नाही. करता करविता तू आहे, करता करविता तो आहे. माझं एवढं भाग्य आहे की मला कळत नसताना अगदी आम्ही जास्त गाणगापूरच्या वाऱ्या केले, पंढरपूरच्या पण केले, पण कमी. वयाच्या 9व्या वर्षी सहकुटुंब, आई वडील लहान भाऊ, असा योग वारीचा घडलेला आहे. आणि तो अतिशय म्हणजे एक वेगळा आनंद आहे. बघा तुम्ही घरात आता इथे एवढ्या अनेक कुटुंबातील, अनेक जातीतील, अनेक घरातील लोक आहेत, पण वेगळं वाटत नाही, एकत्र वाटत. हेच गावात असताना आपण भेटतोय, पण आपण त्यावेळेला ही आपली दिंडी, ही आपली माणसं म्हणत नाही. का म्हणतोय? हे वारी म्हणजे काय माहितीये का? वारी म्हणजे संसारातून बाजूला होऊन एक देवाची ध्यान धारणा करण्याचा एक वेगळा मार्ग आहे. घरात असताना किती कीर्तन ऐकू द्या, काय होते माहितीये का? पुन्हा घरात गेलं, पाय ठेवला की सगळं कीर्तन आणि कीर्तन प्रवचन सगळं विसरते. पण हिथं विसरत नाही. हिथं घरातून माझा चांगला अनुभव आहे. घरातून निघल्यापासून ते पंढरपूर पोहोचेपर्यंत, विठ्ठलाचं दर्शन करूपर्यंत घरच्याचं, बायकोचं, नवऱ्याचं, सासऱ्याचं, मुलाचं, मुलीचं कोणाचंही ध्यान येत नाही. काय येते म्हणून सांगा, कोणी येते का? ही वारी आहे आणि हा देव आहे.
देव तिथं नाही, देव तुमच्या सोबत चालत असतोय. तुम्ही घाई गडबड करू नका. सर म्हटलं की नाही, जसं चालताना तुम्हाला सांगतो, अजिबात घरातलं सुनच असं झालं, सासऱ्याचं तसं झालं, लेकाचं असं झालं, हे काय घ्यायचं नाही डोक्यात. फक्त देवाचं नामस्मरण. ज्या तुमच्या भाषेत तुम्हाला जसं येईल, कोणाला कथा येत असतील, कोणाला भजन येत असेल, कोणाला गवळण येत असेल, त्या रूपी तुम्ही सेवा करत चला. हे कसं आहे माहिती आहे का, हे घरचं संसाराचं म्हणजे विषय म्हणजे कचऱ्यासारखं आहे. उकरड्यात जाऊन जर किती उकरलं, किती जरी खाली उकरलं, काय हिरण आणि माणिक मोती सापडत नाहीत का, सापडतात. तसं हे संसार आहे. संसाराला उपमा काय माहिती आहे का, संसार सागर म्हणते. संसाराला काय म्हणतात, सागर म्हणतात. बघा, तळ म्हणत नाहीत, वडा म्हणत नाहीत, नदी म्हणत नाहीत, नाला म्हणत नाहीत. सागर कशाला म्हणतात, मध्ये अनेक समुद्राचा एकत्र असतो त्याला सागर म्हणतात. आणि सागर कुणीही पोहून तरला नाही, पार होऊ शकत नाही. त्यामुळे संसारातनं आपण पार होऊ शकत नाही. पण ह्याच्यातनं मोक्षाकडे जर जायचं असेल, मोक्षासाठी सुद्धा भक्ती करणं स्वार्थ आहे बरं का सर. मोक्ष हे ध्येय ठेवून सुद्धा भक्ती करणं स्वार्थ आहे. आता बरेच कीर्तनकार वगैरे सांगतात ना, अजिबात नाही, काहीच न निस्वार्थपणे अलग निरंजन. अलग निरंजन म्हणजे काय, अलग म्हणजे काहीच नाही, अलग म्हणजे वेगळं, निरंजन म्हणजे काहीच नाही. काहीच नको देवा, देवा काहीच नको, केवळ तुझं नाम आणि तुझी भक्ती, केवळ तुझी नाम आणि. कंटाळा नाही ना. एक छोटी एक बोधकथा सांगू, छोटी. सगळ्यांचा आवाज आला तर सांगा. ठीक आहे. बघा, वयाच्या मानानं तिच्यात त्या माणसाच्या जन्मावरच आहे, त्यामुळे वाईट वाटून घ्यायच नाही. त्या हे बोध आहे, म्हणजे संसारात काय आहे आणि काय नाही. ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली, ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली, अनेक म्हणजे 10,84 कोटी योनी, एवढ्या अनेक जीवजंतू जन्माला आले, सगळे आले. आणि ब्रह्मदेवाने पहिल्यांदा मनुष्य निर्मिती केली, पहिल्यांदा सुरुवातीला. त्यावेळेला केवळ माणसाचा आयु मर्यादा होती 25 वर्ष. किती? 25 वर्ष वय आयु मर्यादा. आणि अनेक प्राणी सगळे बघायला, अरे एक नवीन जीव जन्माला आलाय, एक नवीन जीव जन्माला आलाय, ज्याला बोलता येते, ज्याला बोलता येते, ज्याला विचार करता येते, त्याला सगळे. आता बाकी प्राण्यांना काही येत नाही ना. तर मग मनुष्य पहिल्यांदा जन्माला आला, पृथ्वीवर आला. आल्यानंतर लहानाचा मोठा झाला आणि मेलाच. लहानाचा मोठा होऊन गेला. विचार केला, अरे काहीच नाही म्हणलं, मी तर आताच जन्माला आलोय, लहानाचं मोठं झालं, मेले ना, आता कसं. मग चला देवाकडे गेले. ब्रह्माजीच्या समोर उभारले. अनेक सगळे जीव असे बघत उभारले होते की मनुष्य म्हणून एक प्राणी नवीन जन्माला आलाय. तर मग म्हणले, देवाने विचारलं, काय. देव म्हणलं, कसलं झालंयस म्हणलं, काय फक्त 25 वर्षाविषयी म्हणलं, जन्माला आलो, लहानच मोठं झालं, मिळालं. म्हणले, काय म्हणलं, ह्याच्यात काहीच, ज्यासाठी मला तू जन्माला घातलास, ज्या स्वार्थासाठी ते साध्य झालंच नाही म्हटलं. बाकी सगळे प्राणी असे तोंडाला हात, अरे रे म्हणलं, आमचं आयुष्य आम्हाला नको झालंय म्हणले, आणि हे आयुष्य मागायला आणखी आयुष्य मागायला आम्हाला नको वाटतंय म्हणले. अनेक प्राणी असे बघायला लागले. देवाने सांगितलं की मी निर्मित केलेली एगळा कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये परत मला बदल करता येत नाही. नाही म्हटलं. मग आता शेवटी मनुष्य म्हणलं स्वार्थी बाबा. मनुष्य सगळ्या कलाकारी सुरू केला. त्यानं काय करायला, पहिल्यांदा देवासंग भांडणं केलं, देव ऐकला नाही. पुन्हा रागानं बोलायला, तरी देव ऐकला नाही. मग आता देव असा ऐकत नाही म्हणून त्यानं काय केला, रडायला लागला, पाय धरला, विनवणी करायला लागला. भगवंता म्हणला, तू काय करतोस मला माहित नाही म्हणला, पण मला आणखी थोडं आयुष्य वाढवून दे म्हणून सांगितलं. वाढवून दे म्हणून सांगितल्यानंतर मग देवाने सांगितलं, असं करता येत नाही म्हणून इथं उभारलेल्या प्राण्यात जर तुला कोण मदत करत असतील तर बघ म्हटलं. मग ते सगळ्यांना हात जोडायला लागला. मग त्याच्यातलं एक विचार, सगळे प्राणी बघायला लागले तुम्ही एकाकडे. त्याच्यातलं एक गाढव फुडालं. गाढव म्हटलं, देवा माझं काय आयुष्य म्हणलं, आयुष्यभर दुसऱ्याची वजी वाहण्यात आहे, माझं आयुष्य गेले म्हणलं, असं कर म्हणलं. ती लय दयावया करायला लागले म्हणलं, लय रडायला. माझं एक 25 वर्ष आयुष्य त्याला देऊन टाक म्हणलं. ते म्हणलं, देव तू आधीच गाढव आहेस म्हणलं, तुला बुद्धी नाही म्हणलं, विचार कर म्हणलं. नाही म्हणलं, काय म्हणलं, माझं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वज वाहण्याशिवाय दुसरं माझ्याकडे काहीच नाही.
मग ते काय झालं, त्या गाढवाचे एक 25 वर्ष आयुष्य या मनुष्याला दिलं. पण आता माणसाचं वय किती झालं सांगा? 50 वर्ष झालं का? हो, मनुष्य जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, तारुण्यात आला, 25ला असं सांगितल्यासारखं काहीतरी काम धंदा स्वीकारला, मग लग्न. आता पहिले एकट्यासाठी राबायला पाहिजे, स्वतःसाठी. परत लग्न झालं, बायको, पुन्हा आई वडील, पुन्हा मुलं जन्माला आली. या सगळ्यासाठी राबता 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 गाढवाला कसं मागे बघून बघायला वेळ नसते, पाठीकडे सुद्धा. तशी माणसाची अवस्था. मग ते 25 पासून 50 पर्यंत बघा, कुठल्या माणसाला वेळच नसते. तारुण्य ज्याच्याकडे तारुण्य आहे, धमक आहे, त्याच्याकडे वेळ नसते बघा. रिटायर होईपर्यंत वेळ नसते. हे आता कुठला तर पाहुणा मला असा कार्यक्रम आहे 1-2 दिवशी, हे अजिबात तसलं काय सांगू. मग हे 25 पासून पहिलं स्वतःसाठी राबला, आई वडिलासाठी राबला, पुन्हा बायको आली, पुन्हा 30 कडे गेला, 2 मुलं झाली. मग काय आता मुलासाठी एवढ्या सगळ्यासाठी म्हटल्यावर महाग न वळून बघता राबता राबता कानामागचे केस पांढरे झाले 40ला, 45ला बघता बघता डोक्याची पण पांढरे झाले. मग काय 50 झाली आणि मेला. अरे काहीच नाही मला, ह्याच्यात माझं सुख कुठं आहे? ह्या 50 वर्षामध्ये माझं मी व्यक्ती म्हणून माझं सुख, माझं समाधान कुठं आहे म्हटलं जातं? काहीच नाही. मोठा झालो, लग्न झालं, घरची जबाबदारी आली, त्यांच्यासाठी राबा लावलो, त्यांचं कुठं तर रुटीनला लावतोय, पोरं हाताला येते, तोपर्यंत लगे मृत्यू. आता काय पुन्हा चलो कुठं? देवाकडे. पुन्हा देवाकडे गेला आणि देवाला सांगायला काय देवा म्हणला, असं कुठं असतंय का म्हणला, नुसतंच कुठं पोरं हाताला आलती म्हणला आणि तू लगेच बोलून घेतलाय म्हणला. नुसतंच पोरं हाताला आलती म्हणला, अजून त्याचं काहीच केलं नाही म्हणला. मी समाधान खाणार होतो, बसणार होतो, काहीच मला दिलं नाही. देव म्हणला तुला बघून आता असं वाटायला म्हणला की खरंच चूक केलं काय की मी तुला जन्माला घालून. देवाला असं वाटायला लागलं. पुन्हा ते सगळे प्राणी सगळे जमले, सगळे अचूक करायला लागले. ते म्हटलं काय 50 वर्ष वय माणस, तरी समाधान नाही, तरी समाधान नाही, काय नाही. मग म्हणाला देवाला परत रडायला आला, परत लोळायला आला, परत तेच त्याचं नाटक करायला आला. आता मनुष्य म्हणजे स्वार्थी असते, बहुरंगी असते हो. अनेक रंग दाखवायला आला, विनवण्या करायला, काही तर करा देवा, काही तर करा. हे विनंती करायला आलेलं बघून त्या प्राण्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. अरे रे काय मनुष्य जीवन वाईट आहे म्हणाले, आमचं बरं आहे म्हटलं, काय आम्हाला घेणं देणं नाही म्हटले. आम्ही आत्ता खाल्लं तर नंतरच विचार करत नाही का? करतेच जनावर. तुम्ही बघा जनावरांना संध्याकाळी 1-2 पिंडीच्या जागेला 5-6 पेंड्या टाका, खात्यात का बघा? खात नाही. ते पोट भरलं का बसून टाकतात, पहाटे भूक लागले का पुन्हा उठून खात्यात. खरं माणसाचं तसं नाही. त्याला कुठं म्हटलं कार्यक्रमात जेवायचं चल म्हटलं, शिल्लक राहिले म्हटलं का लगे कॅरेब हुडकाय सुरू करते. कॅरेब हुडकून जरा शिरा भात राहिला असलं तर कोळी मामाच्यातलं घेऊन जरा घराकडे जरा निघा म्हणते. मग ते बघितले सगळे प्राणी, सगळे बघायला लागले. अरे 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 अरे. मग काय आता कोण, आता ते लक्ष लागलं ना सगळ्या प्राण्यांचं. मागच्या वेळेला गाढवानं दिलं होतं आयुष्य, आता कोण देणार बाबा, आता कोण देणार, आता कोण देणार. मग त्याच्यातला शिंगाचा प्राणी पुढे आला, बैल. आणि बैलानं सांगितलं देवाला, देवा म्हटला ही बैलगाडीनं आऊत ओढण्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही म्हटलं. असं कर म्हटलं, काय किती रडालंय, बडवून घ्यायला नाही त्याला, एक माझं 25 वर्ष आयुष्य देऊन टाक म्हटलं. आता किती झालं वय? 75 झाले का? आला खाली, जन्माला आला आनंदानं, लहानाचा मोठा झाला. अरे मग काय तारुण्यात असे चांगले सुंदर असे या माऊलीसारखे गोरीपान बायको केला, 2-4 मुलं झाल्यावर मग काय गाढवासारखा रट्टा, नुसता खेपा टाकायचं हो. पैशासाठी खेपा टाकायचं की नुसता. 50 झालं, 50 झाल्या गाड्याला. मग आता पोरं झाली ना 20, 22, 25 वर्षाची. आता काय म्हणल्यावर पोरांची लग्न, पोरांना कामाला लावा, पोरांना त्या नोकरी लावा, त्यांचं लग्न करा. आणि मग काय लग्न केल्यावर मग ती बैलगाडी बघा, बैलगाडीसारखं. मग ती कसं होतंय, पाठीवरचं वजन गाड्यावर जाते महाग, म्हणजे पोरं बैल आणि नातून सुना म्हणजे ही बैलगाडीचं वजन.
पाठीवरनं पुन्हा काय खांद्यावरती बैलगाडी. मग काय बघितलं, अरे रे म्हणलं. मग पुन्हा 50ला लग्न झाल्यावर मग रिटायर कामात नाही मिळालो, पण संसारात ना कुठं. मग काय पोरानं सांगितलं, बघा पप्पा आता तुम्ही काही करायचं नाही. काय करायचं, घरात राहायचं, पोराशाला शाळेला सोडायचं, शाळेतनं घरी घेऊन यायचं, पाणी आल्यावर भरायचं, माळवं आणायचं आहे की नाही. कोण पै पाहून आलं तर स्टँडवरनं त्यांना घेऊन यायचं, सोडायचं. म्हातारीला काय झालं तर बघायचं, घरच्यांना काय झालं तर बघायचं. बरोबर का, असंच असते ना. मग पुन्हा ती ड्युटी. अरे म्हणलं माझं कुठं आहे म्हणलं याच्यात स्वार्थ, मला समाधान, मला सुख शांती कुठं आहे म्हणलं. पहिले जन्माला लहानच मोठं होण्यात 25 गेलं, त्यांच्यासाठी राबून गोळा करून घर बांधूस तर 50 वय झालं म्हणलं. 50ला त्यांचं लग्न केली, त्यांचे नातवंड झाले. ती हागलं, ही मुतलं, तिची चेटी घाल, हिची चेटी काढ, ह्याच्यात गेलं म्हणलं. मग सुनबाई नाही करणं तर मग सुनबाई भाकरी नाही म्हणलं. तेवढं ते पोराचं बघा, शाळेला सोडा, हे करा. मग ते आजोबांना सगळे बघा, त्याचे गाड धुवायचं, त्याला कपडे घालायचं, त्याला कुठनं वडून आणायचं, कुठे गेलं तर. हे बैलगाडी, तो बैलाचा विषय. मग काय पुन्हा 75 झालं, पुन्हा मृत्यू आला, पुन्हा देवाकडे गेला, पुन्हा देवाकडे गेला आणि पुन्हा म्हणाला, देवा म्हणला हे काय बरं केलं नाहीस म्हणलं. काय रे म्हणून, अरे म्हटलं कुठल्याच प्राण्याला 75 वर्ष आयुष्य नाही, तुला एवढ्या त्या बैलानं गाढवानं आयुष्य दिलंय, तरी अजून तू अजून आहे तेच म्हणलं. अरे रे मला देव डोकं बुडवून गेला ना, देव सुद्धा डोकं बुडवून गेला ना. 75 वर्ष जगून सुद्धा समाधान नाही. ते म्हणायला लागलं नाही की मला सुख समाधान शांती भेटलीच नाही. मग आणि काय तर थोडं देच म्हणाला, म्हणजे किती स्वार्थी मन माणसाचं बघा. आणखी जरा देच माता, आणि तेच सगळे प्राणी बघायला आले, करायला आले. काय बाबा आता काय, आता काय, आता काय, आता काय. सगळे प्राणी म्हणायला आले, चला म्हणले ह्याचं काय ऐकायचं म्हटले, ह्याचं ऐकून आम्ही येड व्हायचं पाळे म्हणले. माणसाचा जन्म नको म्हणाले, देवाला तिथंच म्हणाले, हे बाबा म्हटले आम्हाला काय माणसाच्या जन्माला नको म्हणाले. असं कुठं असते म्हटले, त्या 20 वर्षात कटाळतोय म्हटले आम्ही. बाकी सगळ्याला 20च वर्ष आयुष्य हो, तेवढ्यात कटाळतोय म्हटले. आणि हे 75 वर्ष जगून अजून. मग सगळे जवळ उभारले ते प्राणी, फक्त एक प्राणी तेवढा लांब झाडाखाली झोपला होता. सगळ्यांचं ऐकत नाही, लांब असं झाडाखाली झोपला होता कुत्रा. मग उठून आला, तिथनं आळस दिला, गाड्यानं आला. काय झाली देवा म्हणला, तुमच्याकडे काय प्रश्न सुटा नका, होय होय. मग काय हे असं असं ही माणसाला ऐकले म्हणलं. देवा म्हणला काय म्हणलं, माझं काय आयुष्य म्हणला, लोकांनी टाकली भाकरी खातोय म्हणला, दगड टाकला तर दगड खातोय म्हटला. काय म्हणलं 25 वर्ष आयुष्य ठेवून टाक म्हटला. मग आता किती झालं, 100 झालं. आला गडी खाली खुश होऊन. आता म्हटलं आता तर मला संसारात काय तर सुख समाधान शांती मिळेल मला. काय तर मग काय 1 ते 25 लहानाचं मोठं झाला, चांगलं. 25ला लग्न केला. परत तिथनं पुढं पुरं बाळण हे ते राबायला लागला. लय जोरानं तारुण्य होतं ना अंगातलं, असलं तारुण्य असा राबायला लागला ना, असं गाढवासारखी ताकद. मग काय पुढं 50 झालं. 50ला सगळ्या मुलं आली, मुली, त्यांचं मुलांचे लग्न, मुलीचे लग्न, मुलाचे नातवंड, मुलीचे नातवंड. मी ह्याला काम काय, इकडं मुलाचं संपलं म्हणलं की इकडं मुलगी आली, मुलीचं संपलं म्हणलं तर मुलाचं. ही ओढत ओढत 75ला गेले की 75ला गेल्यावर काय झालं, हळूहळू कान शरीर साथ सोडायला. 75 पार केल्यावर हळूहळू डोळं, आता माझं काय काम होत नाही, गाड्या बनायला लागला, कान बनायला लागला, आता माझ्याकडं काय होत नाही. पाय हात पाठ म्हणायला की बाबा आता आमचं काय जमत नाही म्हणाले. मग पडी कुठं पडी, हातुरणात. 75-80च्या पुढे हातुरणात पडी. मग काय आईला ही म्हातारा जाता पण जात नाही आणि नीट धड राहत पण नाही. पोरग जरा प्रेमानं म्हणलं, अगं असं दे ग बापा, आमचा लय कष्ट केलाय, जरा घाल जेवायला. तुम्हाला लय येत असलं तुम्ही घाला, तुम्ही भूक काढा म्हणते. मग लय घाटला म्हणजे खायला हवे ते म्हाताऱ्यानं कोण काढायचं गो म्हणे. मग बघा ते कुत्र्यासारखा विषय. मग देवानं वरणच विचारलं खाली यायच्या, आता काय पाहिजे का म्हणला. देवा हा म्हणला आता काही नको म्हणला मला, आता मला फक्त काय दे, मरण दे, मुक्ती दे म्हणला.
तसं ह्या संसारातनं जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, आता सांगितलं ना आपण, तुळशीची माळ ज्याने राहिल्या त्याने पुढच्या वारीला ह्या वारीला माळ घालून टाका आणि ह्या संसारातून मुक्त व्हा आणि परमार्थाला लागा. एक लक्षात ठेवा, तुम्ही आज रोजी जे सगळं वाटते ना तुम्हाला, काही नाही हो, काही तुम्ही कितीही मोठा कोरोनाचा काळ शिकून घ्या, सगळ्यात मोठा जर गुरु कोण असेल तर तो कोरोना आहे. 2000-3000 कोटीच्या मालकाला असं प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून जाळून टाकला लोकांनी. स्वतःच्या मुलांनी सुद्धा तोंड बघितलं नाही, पाणी घातलं नाही. का तर मी मरतोय म्हणला कोरोना म्हणून. त्याला हात लावून तर कोरोनानं शिकवला. कोरोनाच्या अगोदर सर तुम्हाला सांगतो, मी अध्यात्मामध्ये असल्या लहानपणापासून आहे बघतोय, कोरोनाच्या अगोदर लय लोक लय माज आलता लोकांना. मी वाईट बोलत नाही, ही सत्य वस्तुस्थिती. लोक प्रसादाला बोलवलं तरी येत नव्हते. आमचं मंदिरा मोठा प्रसाद करतोय, मी पाडव्याला 2-3 कार्यक्रम असतात, प्रसादाला यायचे. अहो म्हणायचे आमच्याकडे वेळ नाही महाराज, वेळ नाही आमच्याकडे, तुम्हाला पाहिजे असेल तर दक्षिणा घ्या, तिथंच देवाला नमस्कार सांगा म्हणायचे. कोरोना आल्यावर पळायला लागली सगळे, कुठाय देवन, कुठाय वारेन, कुठाय हे. मग देवाच्या धावा करायला आले. सगळ्या माऊलींना माझं विनंती आहे, खरं सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये ना काही नाही. एक लक्षात ठेवा, कोणाच्या तरी खांद्यावर कोणाच्या तरी पाठीवर जाऊन विठ्ठल बघण्यापेक्षा स्वतःच्या पायाने जाऊन विठ्ठल बघा. आणि मग काय आता काय लई पापिष्ट असतात. मग काय त्यांनी माळे घालायचे नाही, त्यांनी काय त्यांना लास्ट मग तिथंच तुळशीचं पानं बघा तोंडात. असंच तर घाला, शेवटी डोळ्याने पहा काय तिथं. आज 30 लाख लोक जी येतात, कोणाच्या विश्वासावर येतात काय सांगा. रस्त्याने येताना काय होतंय काय नाही काही माहित नाही त्यांना एकच माहित आहे, विठू माऊली माझं रक्षण करतोय, विठू माऊली मला खायला देणार आहे, विठू माऊली मला झोपायची व्यवस्था करणार आहे, विठू माऊली माझी जायची व्यवस्था करणार आहे, यायची व्यवस्था करणार आहे. ही श्रद्धा आहे केवळ. आणि ह्या श्रद्धेवर हे भारत चालतोय, ह्या श्रद्धेवर भारत चालतोय. या देशामध्ये 30 कोटी लोक असे आहेत सर, 30 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे राहायला घर नाही, खायला नाही, पण त्यांना माहित आहे माझा भगवंत आहे, मी रस्त्यावर जरी झोपलं तर मला 2 घास देणार आहे, हा विश्वास आहे. त्यामुळे ह्या भक्तीनं आणि ह्या भावानं तुम्ही राहिला नाही. काय असतं किरकोळ आहे संसाराची, काय मोठी अडचण आहे. अहो तुकाराम महाराजांच्या बायकोचा पाय विठ्ठलानं हातात धरला आणि काटा काढलाय. आणि तुकाराम महाराज अगोदर कोणाला दर्शन झालं सांगा. तुकाराम महाराज विठ्ठलाचा पाय धरत होते की नाही, पण तुकाराम महाराजाच्या पत्नीचं जिजामातेचं पाय विठ्ठलानं हातात धरलाय. भक्ती तुम्ही केलेली पुण्य तुमची पुढची आहे, तुमची 7 पिढी पुढची. तुम्ही केलेली वारी तुमच्या एकट्याच्या मर्यादेत पुण्याचा संचय होत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या पूर्वजांनी कोणीतरी पुण्य केल्याशिवाय, या कोळी मिजरेच्या पूर्वजांनी कोणीतरी पुण्य केल्याशिवाय पांडुरंगाच्या वारकरी दारात येणं शक्य नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. तुमच्या सगळ्यांची तुमची वाडवडिलांची पुण्य आहे, तेव्हा आपण सगळे एकत्र आलोय, तेव्हा भगवंताचं नाव घ्याल. काय लोक तासन तास फालतू चर्चा करत उभारतात. आणि फालतू चर्चा करणारेच बघा जाता जाता गाडीच्या खाली हिथं तिथं पडून मरतात. भगवंताकडे काही मागू नका. भगवंताला मी स्वतः सांगतो व्यक्तिगत, मी भगवंताला एकच सांगितलंय, ही भौतिक सुख आहे हे सगळं, म्हणजे कार गाडी बंगला बिंगला ही येते आणि जाते. फक्त देवाला सांगितलंय, ज्या वेळेला मला जेव्हा केव्हा मृत्यू देशील तेव्हा मला रोडवरती नको, आणि जेव्हा मला मृत्यू देशील त्यावेळेला मी आध्यात्मिक ठिकाणी असायला पाहिजे. मग ते कुठेही असो, आध्यात्मिक ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे हिथं तिथं रानात हिथं तिथं नको म्हणून सांगितलं देवाला. कुठेही मंदिराच्या ह्याच्या ठिकाणी, संतांच्या गुरुच्या ठिकाणी तिथं मृत्यूदेव बास म्हणून सांगितलं. एकच देवाला, दुसरं काही बाकीच काय हो काय सगळं. तुम्ही माझं किती जरी म्हणला, सरकार सुद्धा म्हणून देत नाही. तुम्ही कोटी देऊन पैसे देऊन जरी शेत घेतला तरी सरकार म्हणते 3 फुटापर्यंत तू मालक आहेस, 3 फुटाच्या खाली तुझा काही संबंध नाही म्हणते. खाल्लं म्हणते की नाही सरकार. एवढं माहीत असून सुद्धा माणूस आहे का नाही, मरूच तर सोडत नाही. काय एवढं प्रत्येकाला माहित आहे मृत्यू अटळ आहे, मृत्यू अटळ. कोण दिस येईल कसा नाही, देहाचा भरोसा क्षणभंगूर आहे, एक क्षणात असतो. आता बोलता बोलता चालता चालता कधीही जाऊ शकते. काय सांगतात तुम्ही सगळे शेतकरी, मला एक सांगा, पेरल्याशिवाय उगवणार आहे काय?
समजा आपण धान्य गेलो तो गोळा करून खोलीत कोंबून ठेवलं, वाढणार आहे का ते? पेरलं तरच उगणार. मुठभर पेरलं तर पाठीभर येते, पाठीभर पेरलं तर पोतभर येते, पोत्याने पेरलं तर 10 पोती, तर 10 पोती पेरलं तर 100 पोती. तर सर कसं सांगितलं, आपल्याकडे किती रुपये असू दे, ते दानात लावला का नाही, रुपये लावला 10 रुपये येणार, 10 रुपये लावलं 100 रुपये येणार, 100 लावला 1000 येणार, 1000 लावलं लाख येणार, लाख लावलं तर कोटी येणार. जोपर्यंत तुम्ही पेरत नाही, भक्ती असू दे नाही तर दान, ह्या दोन्ही गोष्टी पेरायला लागतात. पेरलं तर त्याचं दुप्पट होतंय. जास्त वेळ घेत नाही मी. सर म्हणल्यासारखं मी एकदा सांगायला उभारलो, आठवण मला असं तुम्ही रात्रंदिवस जर बोलायला लावला तरी पण तुम्हाला कंठाळा अजिबात येणार नाही. स्वतः तुम्ही झोपला तर विठ्ठल पाय दाबेल तुमचं. तुम्ही काय चिंता करू नका. पाय गुडकं सकाळी उठस तर असं विठ्ठल हात लावून गेलेला तुम्हाला सुद्धा माहित नसणार. त्या विठुमाईला सगळ्यांची काळजी आहे. त्यामुळं त्याची काय चिंता करू नका, संसाराची चिंता करू नका. निश्चित आनंदात जाताना सकाळी उठलं का नाही फ्रेश फर्स्ट क्लास. बरीच काय मंडळी कंटाळून आंघोळ्या करायला गरम पाणी अजिबात नाही. आंघोळी फर्स्ट क्लास करायचे, गंध लावायचा फर्स्ट क्लास, देवाचं नामस्मरण करत जायचं आनंदात सुखात. काही मागणं काही जरी फोन आला, आता मी तुमचा नाही, मी विठ्ठलाचा आहे म्हणायचं. घरी आल्यावर तुमचा. आता मी कोणाचा आहे? विठ्ठलाचा. घरी आल्यावर तुमचा. विषय संपला. चला, रामकृष्ण.